मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन करारतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजी मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 18. ऐन डोंगराच्या पायथ्याला पर्बती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी वसली होती. सभोवताली घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण. राधाला ते सारखं नवनवंच वाटलं. त्यात पर्बतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षाचा म्हातारा पर्बती आणि म्हातारी ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखी वागत होती. 2 दिवसात सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली. फकीराची आई म्हणून पर्बती मोठ्या आदरानं तिच्याकडे बघू लागला. 1-2दा तू बोलता बोलता बोलूनही गेला, बाई तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. पर्बतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तोही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतात तसंच का नाही होणार. लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची व्यसन असते. मग आपण फकीराला, राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सारं काही पसंत पडलं. ही सरू जर सून म्हणून आली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिने पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का विचारू न गं, मला माग. पिराजी म्हणाला, माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. मला डोसकं न गं, राधा म्हणाली. मला सरू देऊन टाक, मी फकीराचे लग्न करते. तुला सून पटली? हो, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगेच घेऊन जा आणि लाव लगीन, बरं का? म्हणजे तू नामाने रळस, बरं आहेस की? मग मी काय करू ते सांग. तू ह्या लग्नात काय करणार ते सांग. काय करू? बोलवलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या खाणार तू? मग काय करू ते सांग. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देतो. लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं, राधा हरकून म्हणाले. बाबासने विचार सांजेला. त्याला काय विचारायचं, पिराजी म्हणाला. ही बातमी ऐकून आबा टिरीनं ढोलकं वाजविल. तयारी कर, सारं लागेल त्याला. गाडीत भर, चल. नवरी तुझी, नवरा तुझा, हे घरही तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट पर्बतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सरू लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनंच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण लवकर पाहणार या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासूनी आजी सासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली येणार, हे केवढं आपलं नशीब, या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाईंनी राहीबाई दोन्ही कराडला आल्या. पिराजी त्यांना पोहोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाघाटच्या आमराईत दूरचे वाटसरू बसले होते. कोण जेवण करीत होते, कोण चुली पेटून पीठ मळीत होतं, तर कोण भाकरी खाऊन सावलीत आराम करत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसूर एकमेकांना बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीज चरकलं. 1-2 दिवसाच्या तापानं माणूस मरतं हे ऐकून तर तिला भीतीच वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं ते जमण ती तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या अमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी झुपली आणि घर जवळ केलं. आली म्हणता कार्तिक पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्न सराई सुरू झाली. पहिलीच ती धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावातून कुणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्यात येत स्वतः सत्तू 200 माणसाच्या लग्नाला आला. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली.
उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णुपंत शंकरराव पाटील ह्या मंडळीने देखरेख केली आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गबऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळला. दौलत आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु त्या आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलतीने राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग या डोळ्याने बघितलं. आता हे कवाबी झाकू दे, आम्ही तयारी केली. या कार्तिक महिन्यापासून वैशाखपर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठं गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्व कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हालाच सुखच द्यायचा विचार केला आहे असा राधा, राईबाई, दौलत यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पाहावे हा विचार त्यांनी त्या तिघांना सोडित नव्हता. 6 महिन्यापूर्वी कुठेतरी दूर चालू असलेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती. लोक काजबारले होते. मरणाच्या कल्पना भयंकर त्या खोऱ्यात प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावाच्या गावं, घराच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती साथ अति उग्र स्वरूप धारण करीत इंच इंच जमीन व्यापून पुढं सरकत होती. आणि गावात साथ पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्या पाठी भयंकर वणवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100 फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातली सर्वच माणसं एकदम तापसरीची भक्ष होत होती. मग त्या घरात कोण मरण पावलं हे पाहण्यासाठी कोणाला शुद्ध उरत नव्हती. ह्या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला. राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढे एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळ वाढवून मेरू घडवला, पण ह्या तापाच्या साथीत हो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागे लागला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले व लगेच लोळत निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसाने कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरं नक्षत्रही आलं तसंच गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखराने उकरून त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास भासू लागला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हांबरू लागली. गुरं हडचिंध्या खाऊ लागले. दुष्काळ, रोग आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ माणसाला चिरडीत निघाले आणि ते मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसावर कधीच साथीनं सहज कब्जा केला. घराच्या घरं कढू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांनी अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवट्यात काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई आली आणि मढी मातीआड करण्याची सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका गोरीत बसतील तितकीच मडी गाडली जाऊ लागली आणि मग डोंगरावरील कोली, लांडगे यांनी गावंदारीला तळ दिला. वैरण न मिळाल्यामुळं मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र
कोल्ह्या कुत्र्यांचंच राज्य प्रस्थापित झालं. उभा मागवाडा साथीनं कणत पडला होता. जो कोणी उभा होता ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई सरू घरी दाणे दळून घरोघर तरुणी पुरवीत होत्या. आजारांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मागवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असं त्या दोघींनी निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणासाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगाचीच नव्हे तर उभ्या गावची मडी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू, राही याही आल्या होत्या. दौलती आणि राहीबाई एका जागी बसून कोण मेले याची चौकशी करत होत्या. इतक्यात मोक्या आला. म्हणाला, दाजी हाय काय? हाय या, फकीरा म्हणाला. मग कशाला येऊ? चिंगी म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगी म्हातारीला माती आड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी ही म्हातारी जगली असती. मग तिला काय जीव नकोसा झाला? सावळानं खवचटपणानं विचारलं आणि मुरा म्हणाला, अन्ना वाचून माणूस मरतोय. म्हणजे कसं? फकीरा हुंकारला आणि मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिपटभर दाणं नाही ती. माझ्यानं हे हाल बघवना. मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काय करता येत नाही, मुरा उद्गारला. बोलता बोलता हे सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा, मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झर्रकन पांदेनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्याच्या वाड्यापुढं कधी आला हे त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हुकीचू होत नव्हतं. मधूनमधून एखाद्या घरी रडण्याचा हालकल्लोळ उसळत होता, पण रडणाऱ्यालाही रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभर ओरडूनच मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती. त्यामुळं गावात भेसूरता अधिक उग्र होत होती. मित्रांनो, दुष्काळ आणि तापसरीसारख्या साऱ्या प्रसंगांचा सामना आपल्या पिढीनं केला नाही, परंतु हे गंभीर वास्तव माननीय अण्णाभाऊंनी अतिशय गंभीरपणानं मांडले. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.